लॉक नाही उघडत आहे. सो आता आम्ही आलो आहे कोणता कॅफे समोरच हवा महल आहे. हॅलो एव्हरीवन, तुम्ही इंट्रोडक्शन तर बघितलाच असाल. सो करंटली मी जयपूरमध्ये आहे आणि मी ही ट्रिप डॉक्युमेंट करणार आहे आणि यूट्यूबला पोस्ट करणार आहे. सो दिस विल बी माय फर्स्ट यूट्यूब ब्लॉग सिरीज खम्मागणी जयपूर. सो करंटली आय एम इन जयपूर आणि जो स्टेमध्ये आम्ही राहणार आहे तिथे आम्ही आलो आहोत. आणि सो दिस इज डे 1, पण तुम्ही डे 0 आधी बघून या. डे 0 पण खूप इंटरेस्टिंग होता, काय काय झालं आमच्यासोबत ते सगळं मी डॉक्युमेंट केलं आहे. पहिला तुम्ही डे 0 बघून घ्या आणि मी तोपर्यंत डे 1 ची तयारी करतो. चिअर्स. Ladies and gentlemen, you are not ready for this. आतापर्यंत मला कळलं नसेल आम्ही कुठे जाणार आहोत, पण आता मी जातो आहे NSM ची एक्झाम द्यायला. जस्ट मी चर्चगेट स्टेशनच्या बाहेर पडलो आहे. मला जायचं आहे BSc ला. आता वाजतात 11:40 आणि 12चा माझा पेपर आहे. जातो आता पळत पळत. अजून आपल्याला लांब जायचं आहे बरंच BSc कडे. बघू आता आपण 20 मिनटात पोचतो की नाही. मला विचार आलेला रॅपिडो करायचा, बोललो जाऊ दे चालत पोचू. 2 गाणी जास्त आहे की. बघायला गेलं तर हवा तसा अभ्यास झाला नाही अजून. माझं अर्ध लक्ष जयपूरच्या ट्रिपमध्ये आहे, अर्ध लक्ष अभ्यासामध्ये होतं. बघू आता कसा पेपर जातो आहे. तसा केला आहे अभ्यास, लिव्समध्ये बघितलं असेल किती अभ्यास केला. बघू आता, होप फॉर दी बेस्ट. तिकडे जायचं आपल्याला. ही समोर जी दिसते ती आहे BSc ची बिल्डिंग. इथे आपली एक्झाम आहे. पण अजून परत लांब आहे. अजून 15 मिनटं बाकी आहेत पोचायला. आणि 12 वाजायला पण 15 मिनटं बाकी. कट टू कट चालतो आपण. पोचलो 11:57 NSMचं एक्झाम सेंटर. तसं पहिल्यांदा आधी पण आलो आहे मी. 1 hour later. झाला पेपर. मी फायनली पास पण झालो. 2ला संपणार होता. 1 वाजता पेपर सोडून बाहेर येतो. 75% भेटते मला. बघायला गेलं तर हवा तसा अभ्यास झाला नाही अजून. कैसा लगा मेरा मजाक? तर फायनली आता घरी जातोय. भारी वाटतं आता एक्झाम पास झालं तर झालं. एक्झाम झाली. आता पॅकिंगची तयारी. अजून पॅकिंग नाही झाली माझ्या जयपूरसाठी. पॅकिंग करायची आहे. थोडं AC वगैरे कापतो, गाडी करतो आणि बाकीच्या गोष्टी पण बाकी आहेत. भेटू पण पुढच्या अपडेट्ससोबत. जातो आता घरी. मी ट्रेनमधनं घरी जातो आहे. एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. मला एक फॉर्म्युला पाठ होत नव्हता म्हणून मी तो हातावर लिहिलेला. सावन सावन बगिया बगिया यूं भी होता है कि पत्थर पे भी है फूल खिले. हेअरकट आणि बियर्ड झालं. आता पॅकिंग बाकी आहे. डेटा ट्रान्सफर चालू आहे. मोबाईलमध्ये जागा नाही नवीन व्हिडिओ काढायला. पॅकिंग पण बाकी. अजून पॅकिंग करायची. हे झालं की निघायची तयारी. 5:40 7ची ट्रेन आहे आपली. She said, hey man, why you wanna take that train? The Sicilian summer sky, the unforgettable fire in her eyes took all of my attention. I had गेली दीदी. चल. तर आता आम्ही निघालो आहे मुंबई सेंट्रलवरून. आता वाजता आहेत 7. ट्रेन लेट झाली. बघू आता कधी पोचतो आहे. ब्रेकसाठी रात्री जेवायचं पण आहे. चला.
गणपती बाप्पा मोरया. हा किरण आहे, किरण नायकर. नाव काय तुझं? अलिशा खान. सॉरी काय? बिर्याणी मागवते ऑनलाईन झोमॅटोवरून. चिकन बिर्याणी. अरे वडपे लोक बसले तिथे. 2 किलो खाणार आहे, 2 किलो. आता आम्ही वर बसून पत्ते खेळतो इथे अपर डेकवर बसून. सॉरी पत्ते नाही, उनो खेळतोय. श्रुती उनो कसा खेळतात? क्या रूल्स बता, रूल्स. अभी जैसा ये 8 है तो इस पे क्या डाल सकते हैं? इसके ऊपर कौन सा कार्ड आएगा? रेड ना? रेड रेड नहीं, मैंने बोला ये 8 नंबर है तो 8 पे क्या आएगा? 7 आएगा बराबर. लुडोचा गेम चालू आहे इथे. सगळे चिडके प्लेयर एकत्र बसल्यात खेळायला. आता आम्ही पोहोचतोय सुरतला पोहोचू आता. तर आम्ही झोमॅटोवरनं मगाशी मागवलेलं ती आता आम्हाला सुरतला भेटली बिर्याणी. चिकन बिर्याणी खातो आम्ही सगळे. कोणते माहिती नाही. कुठे रे आपण? राजस्थान जयपूरला पोहोचू थोड्या वेळात. रात्री जास्त शूट नाही केलं, झोपलेलो आम्ही सर्व. पोहोचू थोड्या वेळात राजस्थान. हलवून आपला डे पण बाहेरचे शॉर्ट्स. आम्ही कोणत्या स्टेशनला हॉल्ट घेतलाय म्हणून जरा नाश्ता करायला. मूग डाळची भजी आणि काही लोक पोहे खात आहेत. बघू आता निघू. नेक्स्ट स्टेशनला डायरेक्ट जयपूरच आहे. ब्लॉग नाही उघडत आहे. पासवर्ड काय होता? 222 टाक. नाही उघडत आहे. भवानी आलेली आहे. मग आता लॉक खोलायला आले. 222 आहे. 222 आहे ना? तुला माहिती आहे तरी हा, मम्मीला विचार. 222 आहे. आणि ट्रिपच्या पहिल्याच दिवशी सक्सेसफुली उतरायच्या आधी जयपूरला उतरायच्या आधीच भवानी आता कपडे लॉक. आता याच्यामध्ये पुन्हा जयपूर फिर. 5,000 ची शॉपिंग आतमध्येच राहिली. आपल्याला हकलवतील आता. चल जाऊ दे. आता आम्ही फायनली आलोय जयपूरमध्ये. आणि आता हॉटेलकडे चाललो आमच्या. बाकी तिकडे हॉटेलला गेल्यावर सांगतो तुम्हाला डिटेल्स. आम्ही आता पोहोचलोय. हा बिल्डिंग मध्ये आहे 3rd फ्लोअरला. ती रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहे. आम्ही तिकडनं आलो. आम्ही ह्या गाडीने आता आम्हाला ते सोडलं. जातो, चेक इन करतो आणि जरा फ्रेश होतो. तर ही आहे आमचा स्टे आहे जयपूरमध्ये. ही रूम आहे आणि हे किचन आहे. ही 2nd रूम आणि त्या 2nd रूमला अटॅच आहे एक स्पेस जिथे आम्ही रात्री चिल करणार आहोत. हा व्ह्यू आहे. सगळ्यांच्या घरातनं फोन आलेले आहेत. आणि इकडे आहे बाल्कनी. टेबल टीव्ही आणि प्रॉपर आहे बाल्कनी. बाल्कनी बोलू शकतो तुम्ही. चला थोडा आता फ्रेश होणार आम्ही आणि रेडी फॉर द डे. जयपूर ट्रिप बिगेन्स. अजून लॉक खोलता. काय करता तुम्ही खोलायला लॉक? कॉम्बिनेशन ट्राय. कोणाची बॅग लॉक झाली आहे? काय आतमध्ये काय असं एवढं काय करते? माझी बॅग उघडून दे.
हा ते सोड ना, ह्या कपड्यांमध्ये मग चांगली दिसतेस. 3 दिवस जयपूर ह्या कपड्यांमध्ये फिर. बॅग वापस नेऊया. तू काय बघते? मी कॉम्बिनेशन बघते. एवढा अभ्यास केला असतास ना. CMA बनली असते आता. One eternity later. झाला अजून आता किती वेळ अजून चालू आहे यांचा प्रयास. होणार आहे की नाही तुमच्याकडनं आज? खुल्ला बाई किती वाजता पासून? 2 घंटे. वेलकम बॅक. कसा वाटला तुम्हाला डे 0 नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि आधी आता आम्ही बघतोय पुढची. आम्ही आमचा डे अजून प्लॅन नाही केला आहे तसा बघायला गेलं तर. आता मोस्टली आम्ही संध्याकाळी स्नॅक्ससाठी कोणत्या तरी ॲस्थेटिक कॅफेला वगैरे जाऊ. ऑलमोस्ट आता दुपारचे 3 वाजले आहेत. सो बघू. आमच्या घराच्या बाहेरचा बी कोणतं तरी पॅलेस आहे आणि खाली आम्ही झेप्टोवर नाही तरी मागवलं आहे. आणि तो तिकडे गेला. झेप्टो रायडर आला आहे पण त्या झाडाच्या मागे आहे तो. आता कधी येतोय? आला 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 येतोय, वरती येतोय. ट्रिपला मुलींना आणायचे फायदे. DM फॉर रिश्ताज. काय काय? DM फॉर रिश्ताज. तू काय करते? हॉबी नाही विचारली तुझी. आता आम्ही जातोय कॅफेमध्ये, कॅफे हॉपिंग करायला हवा मालच्या इथे मोस्टली. आणि दिस इज माय लुक व्हॉट आय एम वेअरिंग. चलो सो लेट्स गो, वहाँ पे मिलते हैं. बाय. मी जातोय हवा मालला. लेट झाला आहे आम्हाला. मगाशी आम्ही 4:30ला निघायचा प्लॅन होता पण काही लोकांमुळे लेट झाला. ते आमच्या समोर बसले आहेत. दिसतात तर तशाच आहेत पण 1.5 तास काय करत होते काय माहित नाही. इकडे तिकडे बघताय आता. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के. सो आता आम्ही आलो आहे कोणता कॅफे? टॅटू व्ह्यू. टॅटू कॅफे आहे ना, द टॅटू कॅफेला. आणि आता इकडचा व्ह्यू जो आहे खूप मेस्मरायझिंग आहे. आम्ही आता रूफटॉपवर बसलो आहे. हा समोर आहे हवा महल. फार्महाऊस पिझ्झा आणि हराभरा कबाब मागवला आहे. आणि ऑलरेडी व्हाईट सॉस पास्ता खाऊन झाला सगळ्यांचा. कसा होता हर्ष? कसा होता व्हाईट सॉस पास्ता? एकदम वर्स्ट दॅन हर पास्ट एक्सपीरियंसेस. मौत को छू के टक से वापस आ सकता. सो आता आमची फोटो काढायचा चान्स आला आम्हाला ह्या व्ह्यू समोर. आणि सगळे लोक ह्यासाठीच लाईन लावून उभे आहेत. या फोटोसाठी केला होता 28 असं. समोरच हवा महल आहे आणि आता हे फोटो काढून आम्ही निघू इकडनं. सो आता आम्ही एक माळा खाली आलो आहे. वरती खूप काळोख होता आणि कोणाचेच फोटो चांगले येत नव्हते. सो तर ह्या स्पॉटवरनं ट्राय करूया. लेट्स ट्राय आवर लक. आणि होप सो इकडनं फोटोज चांगले येते. आम्ही हवा महल बघून आलो आहे आणि जे टॅटू कॅफेमध्ये खाल्लं ते. सो आता आमचं जेवणाचं अजून बाकी आहे. जेवणासाठी बघू आता झोमॅटोवरनं मागू किंवा इथे काहीतरी बनवू किचनमध्ये. सो लेट्स सी काय होतं. मी हॉरर मूवी बघतोय ते 6 - 5 = 2. आम्ही पण 6 लोक आलो आहेत. आता मूवी झाली की आम्ही जेवायला बसतो. आमचं जेवण ऑलरेडी आलं आहे इथे. चायनीज वोकमधनं आम्ही जेवण मागवलं आहे. सो आता चालू करू मूवी संपल्यावर जेवायला. आमची जस्ट मूवी बघून झाली आहे आणि आईने लगेच हनुमान चालीसा लावली. काय आलं श्रुती?
आता आम्ही जेवायला बसवतो. चायनीज पण आले आणि चटणी बघा किती. तर दिवस आता जेवून आम्ही झोपू मोस्टली. सो गुड मॉर्निंग. रात्री आम्ही लवकर झोपलो. जेवण झोपून गेलो सगळे, मोस्टली दमलेले सगळे. सो रात्री व्हिडिओ एंड करायला राहून गेला, म्हणून आता सकाळी उठून व्हिडिओ एंड करतो आहे. तर नक्की सांगा कसा वाटला तुम्हाला हा पार्ट, आणि लाईक करा, शेअर करा व्हिडिओ ही, आणि सबस्क्राईब करा माझ्या नवीन चॅनलला. आणि होप सो ही सिरीज तुम्ही कंटिन्यू बघाल. आणि जातो आम्ही आता. डे 2 आहे. अजून खूप प्लॅन्स आहेत. आजच्या दिवशी खूप आम्ही काय एक्सप्लोअर करणार आहे, कारण का काल आम्ही फक्त हवामहलला गेलो होतो आणि आज आम्ही मोस्टली प्लेसेस कवर करू. सो आम्ही आता निघू थोड्या वेळात. सो नेक्स्ट पार्टमध्ये बघा काय काय होतं ते. चियर्स. सो आम्ही आता सिटी पॅलेसच्या आतमध्ये आलो आहोत. सो फायनली ॲट द टॉप ऑफ नाहरगड फोर्ट, आणि आमच्या समोरच सनसेट होतो आहे.